विषय असा आहे की ते पहिला त्या मिटिंगला आल्यानंतर काही बोलत नाहीत किंवा त्यांना कोणी प्रॉम्प्टर नाही आहे. आज कोणतं प्रॉम्प्टर मागणं सांगू दे, कारण ते बोलताना बोलले बघा 20 लिटरच्या याच्यावर अवर्ग सभासद त्याचं बोलले बघा. ॲक्च्युअली त्यांना 50 लिटर माहीत नाही. आणि कुठल्याही दूध घालण्याच्या संस्थेला आम्ही अवर्ग सभासद करतो, ब वर्ग करू शकत नाही. ब वर्ग हा व्यवसाय संबंधित असतो, तिने ब वर्ग सभासद बोलले की त्यांना काही गोष्टी माहीत नाहीत. 70% तर येतच नाहीत, आल्यानंतर सहाय्य करतात आणि 30% ती आलेलं मला बोललेलं ते आठवत नाहीत. तर तिने सहभाग घ्यावा. त्यांना सगळ्या मिटिंगचं आम्ही निमंत्रण देतोय, सगळ्या संपर्क सगळ्या ते कधी येत नाहीत. तर मला वाटते त्यांच्या डोक्यात विचार हा दुसरा सोडून दुसरा काही विचार असण्याची शक्यता आहे. ते आयडेंटिटी वेगळ्या पद्धतीने करावे असं माझं म्हणणं आहे. उद्याच्या जनरल बॉडीला काही महत्त्वाचे विषय आम्ही ठेवलेले आहेत, त्यातले काही महत्त्वाचे विषय चर्चा होण्याची शक्यता आहे. वैद्यकीय महाविद्यालय असेल किंवा MTech किंवा ह्या कॉलेज संदर्भात काही विचारण्यासुद्धा विषय ठेवण्याचा असं असेल तर आमचा असा निर्णय आहे की शासनानं आम्हाला जी जमीन लागते 30 एकर मिनिमम, त्याच्यावरती जवळजवळ ते 50-60 एकर असतं, जर लीजवर दिली आणि त्याच्या गोष्टीचं जर आम्हाला सहकार्य केलं तरच आमचा विचार आहे. नाहीतर आपल्या उत्पादकांची शेतकऱ्याची मुलं इथं शिकावीत, आपली लोकांची चांगली जरी भावना असली तर शासनानं ह्याचा सहभाग आमच्या केलं, कारण तिने प्रायव्हेटायझेशन ह्या वर्षी ओपन केलेलं आहे. पूर्वी आज अखेर सरकारी दवाखान्याचं म्हणजे गव्हर्नमेंटच आपलं करत होतं, ह्याच्या पहिल्यांदा ओपन केल्यामुळं हा विचार मी केलेला आहे. पण शासनाच्या 30 एकर जमिनीच्या आम्हाला निधी देत तर आम्ही हा विषय पुढे जाणार आहे. हा जवळजवळ 27 निर्णय झालेला आहे. हा विषय तुम्हाला उद्याच्या पहिल्यांदा आम्ही जनरल बॉडीचं सांगायचं काम करू. दुसरा मुद्दा एक आहे की दूध आणि दुधाच्या आमच्या भौगोलिक परिस्थितीमध्ये अतिशय भौगोलिक कठीण आहे आणि दूध लोकांचं 240 दिवस संस्था असली तर ते वर्गात सभा राहणार आहे. पूर्वीचे 50 लिटर दूध सरासरीची होती, ते दूध तिने 240 दिवस घालावं ही भूमिका आम्ही ठेवली आणि ती पोटनियम दुरुस्ती केलेली आहे. तिसरा मुद्दा की मार्केटिंग अधिकाऱ्याला VRS पूर्वी दिलेला आहे, तुम्ही आज त्यापर्यंत आणि त्याला तुम्ही घेतलेला आहे, कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आम्ही त्याला घेतलेला आहे आणि त्यानं 2 वर्षाच्या ह्याच्या EFCCवर आमच्याकडे जो 20 वर्षाचं त्यांना काम केलेलं आहे, त्याच्यावर त्याचं कायमस्वरूपी निर्णय घेतला. आज करतो कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरचा आहे. विषय असा आहे की ते पहिला त्या मिटिंगला आल्यानंतर काही बोलत नाहीत. तर थोडंसं आज माझी मुलाखत बघण्याचं मला असं वाटलं की ते काही इंग्लिश बोलतात, काही मराठी बोलतात, पण आमच्या बोर्डात सगळ्यांना समजते. असं काही नाही की बाबा इंग्लिश कळतच नाही, अतिशय क्वालिफाईड माणसं येत आहेत, त्यासाठी ते बोलत नसावे असं मला आज प्रश्न पडला. किंवा त्यांना कोणी प्रॉम्प्टर नाही आहे, म्हणजे प्रॉम्प्टर बोर्डात आणू शकत नाही ना आपण. आज कोणतं प्रॉम्प्टर मागणं सांगू दे, कारण ते बोलताना बोलले बघा 20 लिटरच्या याच्यावर अवर्ग सभासद त्याचं बोलले बघा. ॲक्च्युअली त्यांना 50 लिटर माहीत नाही. आणि कुठल्याही दूध घालण्याच्या संस्थेला आम्ही अवर्ग सभासद करतो, ब वर्ग करू शकत नाही. ब वर्ग हा व्यवसाय संबंधित असतो, तिने ब वर्ग सभासद बोलले की त्यांना काही गोष्टी माहीत नाहीत आणि तिची चूक नाही, त्यांची फर्स्ट टर्म आहे. पण ती कधीही ऐकून घ्या, लेट 70% तर येतच नाहीत, आल्यानंतर सहाय्य करतात आणि 30% ती आलेलं मला बोललेलं कधी आठवत नाहीत. म्हणजे एका वेळी आल्याने कधी गेल्या कळत नाही, कारण त्यांच्याने एंट्री दरवाजा वेगळा आहे असल्या कारण मला आलेला कधी गेलेलं कळत नाही, कधी ते सह्या करून जातात सुद्धा. तर तिने सहभाग घ्यावा. त्यांना सगळ्या मिटिंगचं आम्ही निमंत्रण देतोय, सगळ्या संपर्क सगळ्या ते कधी येत नाहीत. तर मला वाटते त्यांच्या डोक्यात विचार हा दुसरा सोडून दुसरा काही विचार असण्याची शक्यता आहे. ते आयडेंटिटी वेगळ्या पद्धतीने करावे असं माझं म्हणणं आहे. हां, त्याच्या सभेला त्यांना बोलायला संधी मिळणार आहे का? मिळायचा अधिकारच नाही, संचालनाला बोलायला अधिकार नाही, तिने बोर्डात मांडत असते. निवडून आलेत त्या. मी मागच्या नाही आपल्या माहिती असेल, मागच्या मिटिंगला मी पुरावा आहे की मी त्याला ठणकावून तेच सांगितलं की तुम्ही संचालक बोर्डाचा मांडा. ते त्यांनी मांडत असल्या कारणानं त्याला तो अधिकार नाही. सभासद उद्या मिटिंग आहे, तू मालक आहे, तुम्ही काय करायला, तुम्ही बोला ना बोर्डात, तुम्हाला निवडून दिले ना. हां, आता माझ्या माहितीप्रमाणे ना की एक माणूस आणून दाखवा, आम्ही उद्या जनरल बॉडी थांबूया. एक माणूस म्हणजे त्या सोडून ना काही नाही हो, ऐकून या. 12 तारखेला आम्ही अहवाल दिले, सुपरवायझर मिटिंग घेऊन 13 तारखेला सगळे पोचलेले आहेत आणि 14 तारखेला नोटीस आल्या म्हणजे पेपरला. माझ्या माहितीप्रमाणे हे सांगायचं कारण आहे. हां, 91 कोटी चुकला तुम्ही. 91 कोटीचा स्टॉक आमच्याकडे आहे आणि त्यामुळं स्टॉक वाढलेला 5,000 कोटी असल्या कारण हा व्यवसाय, त्यामुळं हा व्यवसाय करत असताना सगळ्या करत असताना तुम्हाला सांगितलं रेट मिळवण्यासाठी विश्वासनीय करायचं असते. ह्यात कुठेही तोटा झालेला नाही. ठेवी वाढल्या किंवा ह्या गोष्टी वाढल्या किंवा ठेवी कमी झालं नाही, व्यवसायाचं सुद्धा अतिक्रमण करणं गरजेचं असते. स्टॉक किती झाले मी सांगितलं, स्थापनेपासून आज आहे स्टॉक मोठा झालेला आहे. एवढा स्टॉक कधी नव्हता. आम्ही सस्टेन करू शकतोय, महाराष्ट्रात कोणी सस्टेन करू शकत नाही. ह्याच्या पुढे तुम्हाला बोलायचं आहे, महानगर NITBने घेतलं, दुमत नाही, चालू गोष्ट NITBने दिली. त्याच्या अर्थी त्यांनी शासनानं आम्हाला विचारणा केली की तुम्ही घेता का महानंदा म्हणून. आता का शासनाला आम्हाला विचारायचं म्हणजे आम्ही काही विचार द्यायला गेलो नाही. आम्ही म्हणजे तुमचे नोकर तेवढे काढून टाका, आम्ही घेतो सांगितलं. आम्हाला नोकर चालणार नाहीत कारण आम्हाला तिथल्या गोष्टी काही माहिती आहेत.
मग जे महानंदा विचारतात कौतुक करतात ते काय तर असेल ना आपलं काय तर. हां गोकुळच्या चौकशीमध्ये मी थांबले नाही तर संचालक मंडळ बरखास्त झालं असं तिने म्हटले. कोण मला असं वाटतं ऐकून घ्या त्यात काही तथ्य नाही आहे. कदाचित मग तिने बरखास्त झालं तर ते पण घरला गेल्याशिवाय त्यांना काळजी असावी. हां अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.